सर्वांचं स्वागत आहे। तर बघूया आपल्या विरसे गावातील दहीहंडीचा दिवस। तर आपल्या गावच्या मंदिरामधून, मारुतीच्या मंदिरामधून या दहीहंडीला सुरुवात होते। तर आपण हे बघतोय आपल्या पाठीने आपल्या मारुतीचं मंदिर आहे। गावातून पण वाजत वाजत येत आहेत सर्व। हे सुरू करून आपल्या मंदिराची इथलीच जी पहिली दहीहंडी आहे त्या दहीहंडीपासून आपल्याला पूर्ण गावामध्ये दहीहंडी फोडण्यास सुरुवात करतो। बघतो आपण मारुतीच्या मंदिरामधली आता दहीहंडी थर लावत आहे। तर म्हणजे बघतो तिसऱ्या थराच्या वरती आता एक जण उभं राहिलाय हंडी फोडण्यासाठी, पण नाही हात पोचत। तर म्हणजे पहिल्यांदा थर लावून परत खाली बसले, आता परत दुसऱ्यांदा पुन्हा थर लावतील। तर बघूया दुसऱ्या थरामध्ये आता परत काय होत आहे। आता थर लावायला पुन्हा दुसरा प्रयत्न करतायत। तर बघूया दुसऱ्या प्रयत्नात आता दहीहंडीपर्यंत हात पोहोचत आहे का ते। तर आपल्या गावातील मंडळी
दहीहंडीला सुरुवात होते. तर गावची पहिली दहीहंडी ही आपल्या मंदिराजवळचीच आहे. आज भिजायचं आहे. तर म्हणजे फक्त आता हा दहीहंडी फोडण्याचा हा दुसरा प्रयत्न. त्या दुसऱ्या प्रयत्नाला बघूया दहीहंडी कशी होते. तर एका ग्राउंड बेसवर 2 थर लावलेले आहेत. त्या दुसऱ्या थरावर परत तिसरा जण आता चढतोय. आपल्या गावातल्या सणांना खूप मजा येते आणि संपूर्ण गाव आपला या सणांना सहभागी होतो. तर म्हणजे आता बघतोय आपण या दहीहंडीला हात आता आपल्या वाडीत जाऊया.
खूप मजा येते. तर आपण आपल्या घरातून सुद्धा हे बघा पाणी डोक्यावर घेऊन जातो. हा आपला घर आहे. तर आता आपल्याला घरापासून डोक्यावर पाणी घेऊन आपण वाडीमध्ये जाऊया आपल्या वाडीतील हंडी फोडण्यासाठी. आपण मंदिराची पण आलो. तर आमच्या वाडीची दुसरी पण हंडी फोडून झाली. ही तिसरी हंडी आहे. आपण बघतोय आपण आपल्या गावातील 4 हंडी फोडले आणि आपण आता इथे फणसवाडीमध्ये आलोय. फणसवाडीमध्ये बघतोय आपण आहे तर बाकीचे घरातून जातोय. बाकीच्या घरातून जाऊन पाणी डोक्यावर घेतोय. तर आता या अशा सणांना आपल्या गावाला मजा येते. कसे आपल्या सणाला आपल्या गावातील सर्व नातेवाईक येत आहेत. तर बघतोय आपल्या गावात दहीची सुरुवात
मंडळी आपण आलो आहे आता फणसवाडीमध्ये आणि फणसवाडीमध्ये आता ही दहीहंडीला थर लावत आहेत. तर ती मुलगी सुद्धा घाबरत होती. आता आपण बघवतो आता ही दुसरी मुलगीला चढवलेली आहे वरती. तर मंडळी कोकणातील सण उत्सव आणि परंपरा या सतत वर्षभर चालू असतात. कोणता ना कोणता सण आपल्या कोकणामध्ये असतो. तर बघतोय मंडळी एका फटक्यात लहान मुलीने सुद्धा आता हंडी फोडलेली आहे. कार्तिकचे म्हणजे बघतो आता दहीहंडी फोडून झाली. आता हे पोरं जे दहीहंडीला लावलेले खाऊ आहेत केळी आणि सफरचंद वेफर्स असतात. तर ते मज्जा बघा खाऊ कसे काढून घेत आहेत. आता एकामेकावर तुटून पडतात. आता बघा गावातून बाकीच्या दहीहंडी आपण फोडून आलो. तर आता सुतारवाडीमध्ये आहे. तर ही आपल्या गावातील लाटची दहीहंडी आहे सुतारवाडीमध्ये. तर ही हंडी फोडून आपण नदीवर जाणार आहोत. तर नदीवर आंघोळ करण्यासाठी म्हणजे आजचा दहीहंडीचा सण संपेल आज संध्याकाळीच. तर आपण आता जाऊन ही शेवटची सुतारवाडीतली आता हंडी फोडल्याच्या नंतरला नदीवर आंघोळ करू. तर बघूया हा कोकणातील खास क्षण. आपण आपल्या गावातली आता शेवटची हंडी सुतारवाडीत आपण हंडी फोडायला आलोय.
मंडळी बघतोय हा आता सुतारवाडीच्या थराला दुसऱ्यांदा प्रयत्न केलेला थर लावायला. तर आता बघतोय तिसरा थर लावलेला आहे. तर तिसऱ्या थराला पण आता हात पोचे. तर आता आपण सर्व निघतोय नदीवरती आंघोळ करण्यासाठी आणि माझे मामा पण आहेत, मोठे मामा माझे. सर्व गावाला आलेले का नाही आलेले? तर म्हणजे माझे मामा पण गावातच आहेत. तर बरं वाटतं कारण जेव्हा मामाकडे जायचं असेल, मामाच्या आईला वगैरे भेटायचं असेल तर लवकरच 5 मिनिटात आपण जाऊ शकतो. तर असंच गावामध्ये असेल तर आनंद पण असतो कारण जास्त लांब जाण्याची पण शक्यता नसते आणि गाडी खर्च नाही, गाडी सोबत बाहेर जाण्याची गरज पण नाही. तर आपण चालत 5 मिनिटातच मामाच्या घरी जातो. तर मामा पण आहेत आता गावाला, इथे काम चालू असतं मामांचं. तर आपण निघालो आता नदीवरती. थंडी झाली का नाही? तर आपण सर्व आता जाऊया ना, तर जाऊया आता नदीवर आंघोळ करायला. म्हणजे आज आणि गणपतीच्या दिवशी सुद्धा आपण नदीवरती जाऊ, तेव्हा आपण बघू आपल्याकडचा आता कोकणातील दृश्य कसा येतो. आणि बरेच दिवस व्हिडिओ करायला भेटत नव्हता कारण आपल्याला सर्वांना माहितीच आहे की आपला शॉप आहे दापोलीमध्ये, तर त्यामधून वेळ पण नाही भेटत. पण जसं जसा वेळ भेटेल तसं तसं आपण नवीन शूट करू, ते नवीन ठिकाणी जाण्याचा प्रयत्न करू. तर बघूया आता लवकरच आपल्या गणेशोत्सवाचा दिवस येईल, मग त्या दिवशी सुद्धा पण बरेच व्हिडिओ येतील. तर हा व्हिडिओ बघा, त्यानंतरला आपल्याला गणपतीचा व्हिडिओ नक्कीच बघायला मिळेल. व्हिडिओ कसा वाटतोय त्या लाईक करा आणि कमेंटसुद्धा करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर म्हणजे आपण आता आलो आहे नदीवरती. तर आपण बघतोय आपल्या गावातली जी नदी आहे. आता सर्व आपण आत्ताही जाऊ. हे बघा आपल्या 2 वाड्यांची आहे, म्हणजे वरची वाडी आणि राणीवाडी. तर आपल्या 2 वाड्यांचं विसर्जन वरच्या ठिकाणी होईल. तर त्या गणपतीच्या व्हिडिओला सुद्धा आपण आपल्या चॅनलवरची व्हिडिओ बघा आणि नक्कीच व्हिडिओ येतील. तर आजचा हा व्हिडिओ बघूया दहीहंडीचा. तर शेवट आहे, तर ह्या दहीहंडीच्या दिवशी शेवटला आपण कशी काय करतो आणि या कोकणातल्या सणामध्ये किती आनंद असतो ते आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमात बघायला मिळतं आहे. म्हणजे बघतो आपण येतोय पण आपल्या अगोदरच पोरं आतमध्येच गेलेत, या त्यांना राहतच नाही. तर बघतो म्हणजे आपण आपल्या गावातील सर्व दहीहंड्या फोडून आपण नदीवर आलोय. तर आता नदीवर पोरं आंघोळ करतायत. तर हा दहीहंडीच्या दिवसाचा म्हणजे गोकुळाष्टमी आपण बघितली कशा पद्धतीने साजरी होते. तर सर्वजण आनंद घेत आहेत आणि हे आपले सर्व गावकरी ते थांबले. काका टाक
तर काय मग मंडळी, कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर आपल्या विरसाई गावातला हा कोकणातला सण म्हणजे दहीहंडीचा सण तो आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमात बघितला. तर आपल्या गावातील मंडळी किमान 7 ते 8 दहीहंडी होती. तर ही दहीहंडी पूर्ण झाली आणि आपण आपल्या वाडीपासून आपली सुरुवात होते दहीहंडीला. आणि पहिलं आपल्या गावच्या मारुती मंदिरात पहिली दहीहंडी होते, त्यानंतरला आपल्या वाडीतील 2 दहीहंडी आणि पुढे प्रत्येक वाडीवरती दहीहंडी साजरा होतात. तर 7 ते 8 दहीहंडी आपल्या आजूबाजूलाच असतात, म्हणजे प्रत्येक वाडीनुसार. तर ह्या सर्व आपल्याला बघायला मिळाल्या. आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ? तर अशाच नवीन नवीन व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येत राहतील. आणि मध्ये जरासा वेळ भेटत नव्हता, कारण तुम्हाला जर माहीतच आहे आपलं शॉप ओपन झालं आहे, मग वेळ कमी भेटतं आहे व्हिडिओ बनवण्यासाठी. तर जसजसे आपल्याला व्हिडिओ बनवायला मिळतील तसे आपण बनवूया. आणि आता लवकरच गणपतीचा सण येतो आहे, तर त्या गणपतीच्या सणामध्ये सुद्धा आपल्याला बरेच व्हिडिओ मिळतील बघण्यासाठी. तर आपल्या चॅनलवरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्या व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा. तर आपण आता आलो आहे नदीवरून, घरी आलो, परत एकदा घरातून आंघोळ केली आणि आता आपण व्हिडिओचा शेवट करूया. तर व्हिडिओला लाईक करून शेअर करा आणि कमेंटसुद्धा करा व्हिडिओ कसा वाटला त्याला. आणि सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल करा, म्हणजे आपले पुढचे येणारे व्हिडिओज सर्वात आधी आपल्याला मिळतील. धन्यवाद.